गुड आफ्टरनून स्टुडंट्स. BA तृतीय वर्ष सत्र 6वे यासाठीचा जो पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ आर्ट अँड डिझाईन यामधले रंग आणि रंगयोजना या युनिटला किंवा या प्रकरणाला आपण सुरुवात केलेली आहे. त्याच्यामधला आज आपण पुढचा मुद्दा या ठिकाणी बघणार आहोत. तर तो मुद्दा आहे म्हणजे रंगाचे वर्गीकरण. तर रंगाचं वर्गीकरण जे आहे ते प्रॅग यांच्या रंगप्रणालीनुसार त्यांनी रंगाचं वर्गीकरण हे 5 प्रकारांनी केलेलं आहे. पहिलं म्हणजे प्राथमिक रंग, दुय्यम रंग, माध्यमिक रंग, तृतीय श्रेणीचे रंग आणि चतुर्थ श्रेणीचे रंग. तर असं 5 पद्धतीने प्रॅगच्या रंगप्रणालीनुसार रंगाचं वर्गीकरण जे आहे ते केलेलं आहे. आता हे जे काही 5 पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे तर त्याचा आपण आता एक एक मुद्दा जो आहे किंवा एक एक वर्गीकरण जे आहे ते आपण आता एक्सप्लेन करूया. तर पहिलं म्हणजे प्राथमिक रंग. तर प्राथमिक रंग म्हणजे काय, तर लाल, पिवळा आणि निळा हे जे 3 रंग आहेत ते प्राथमिक रंग श्रेणीमध्ये येतात किंवा प्राथमिक रंगामध्ये मोडले जातात. कारण की लाल, पिवळा आणि निळा हे 3 रंग जे आहेत हे 3 रंग शुद्ध रंग असून हे इतर कुठल्याही रंगद्रव्याच्या मिश्रणातून तयार होत नाहीत. म्हणजे ते आहेत त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला उपलब्ध असतात. म्हणजे लाल, पिवळा आणि निळा हे मूळ रंग आहेत. ते कुठल्याही मिश्रणातून किंवा कुठल्याही रंगद्रव्याच्या मिश्रणातून हे तयार होत नाही. यानंतर दुसऱ्या पद्धतीचा रंग म्हणजे दुय्यम रंग किंवा द्वितीय श्रेणीचे रंग. तर आता दुय्यम रंग किंवा द्वितीय श्रेणीचे रंग म्हणजे काय, जर जे प्रथम श्रेणीचे जे 3 रंग आहेत म्हणजे प्राथमिक श्रेणीचे जे 3 रंग आहे हे एकमेकांमध्ये जर समप्रमाणामध्ये मिक्स केले किंवा त्याचं समप्रमाणामध्ये जर मिश्रण केलं तर त्याच्यापासून तयार होणारा जो रंग असतो तो म्हणजे दुय्यम रंग होय किंवा द्वितीय श्रेणीचा रंग होय. मग आता उदाहरणार्थ म्हणजे कसे मिक्स केले जातात हे रंग, तर लाल आणि पिवळा हे 2 रंग जर समप्रमाणात म्हणजे सारख्या प्रमाणामध्ये जर मिक्स केले किंवा त्याचं मिश्रण केलं तर त्याच्यापासून नारंगी हा रंग तयार होतो. त्याच्यानंतर पिवळा आणि निळा हे 2 रंग जर समप्रमाणामध्ये मिक्स केले तर त्याच्यापासून हिरवा हा रंग तयार होतो. त्याच्यानंतर लाल आणि पिवळा हे 2 रंग जर समप्रमाणात मिक्स केले तर त्याच्यापासून जांभळा हा रंग तयार होतो. म्हणजे नारंगी, हिरवा आणि जांभळा हे 3 रंग जे आहेत ते द्वितीय श्रेणीच्या रंगामध्ये मोडले जातात आणि द्वितीय श्रेणीचे रंग जे आहेत ते प्राथमिक श्रेणीच्या समप्रमाणाच्या मिश्रणातून तयार होत असतात. त्याच्यानंतर आहे माध्यमिक श्रेणीचे रंग किंवा माध्यमिक रंग. तर माध्यमिक रंग हे कसे तयार केले जातात, तर त्याच्यामध्ये प्राथमिक श्रेणी आणि दुय्यम श्रेणी या दोघांच्या मिश्रणातून माध्यमिक रंग जे आहेत ते तयार होत असतात. परंतु या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की द्वितीय श्रेणीच्या रंगामध्ये आपण 2 रंगाचं प्रमाण जे आहे ते सारखं किंवा समप्रमाणामध्ये असतं. परंतु माध्यमिक श्रेणीच्या रंगामध्ये जो रंगाचं नाव असतं म्हणजे जसं की पिवळसर नारंगी हे जेव्हा रंग तयार केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये पिवळा हा त्याचं पिवळ्याचं प्रमाण हे 2 असतं आणि नारंगीचं प्रमाण जे आहे ते 1 असतं. म्हणजे पिवळा जो आहे तो 2 भाग, प्राथमिक श्रेणीचा रंग 2 भाग आणि द्वितीय श्रेणीचा रंग 1 भाग असा जर घेतला आणि त्याचं जर मिश्रण केलं तर त्याच्यापासून तयार होणारा जो रंग असतो तो म्हणजे माध्यमिक श्रेणीचा रंग होय. म्हणजे याच्यामध्ये प्रथम श्रेणीचे जे रंग आहेत लाल, पिवळा आणि निळा याचं 2 भागामध्ये प्रमाण घ्यायचं असतं आणि द्वितीय श्रेणीच्या रंगाचा 1 भाग प्रमाण या ठिकाणी घ्यायचे असते आणि त्याच्यापासून तयार होणारा रंग म्हणजे माध्यमिक रंग होय. तर माध्यमिक रंग हे कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पिवळसर नारंगी, मग हा रंग म्हणजे कसं आहे की 2 पिवळेचे भाग आणि 1 नारंगीचा भाग घेतला तर तो पिवळसर नारंगी त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर आहे लालसर नारंगी, मग याच्यामध्ये
लाल हा रंग मूळ रंग जो आहे त्याचे 2 समप्रमाणात भाग घ्यायचे असतात आणि त्याच्यासोबत नारंगी हा एक भाग घ्यायचा असतो, ज्याच्यामुळे तो लालसर नारंगी रंग जो आहे तो त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर पिवळसर हिरवा, याच्यामध्ये सुद्धा पिवळा हा प्राथमिक रंग आहे आणि त्याचे 2 भाग आणि हिरव्याचा 1 भाग म्हणजे तो पिवळसर हिरवा रंग त्या ठिकाणी तयार होतो. निळसर हिरवा, याच्यामध्ये निळ्याचे 2 भाग आणि हिरव्याचा 1 भाग म्हणजे तो निळसर हिरवा त्या ठिकाणी तयार होतो. त्याच्यानंतर निळसर जांभळा, निळसर जांभळ्यामध्ये निळ्याचे 2 भाग आणि जांभळ्याचा 1 भाग म्हणजे तो निळसर जांभळा तयार होतो. आणि लालसर जांभळ्यामध्ये लाल रंगाचे 2 भाग आणि जांभळ्या रंगाचा 1 भाग मिक्स केला की तो लालसर जांभळा तयार होतो. म्हणजे प्रथम आणि द्वितीय श्रेणीच्या मिश्रणातून तयार होणारे माध्यमिक रंग हे एकूण 6 आहेत. प्रथम श्रेणीचे 3 रंग आणि द्वितीय श्रेणीचे 3 रंग, या 3 आणि 3 रंगाच्या मिश्रणातून एकूण 6 माध्यमिक श्रेणीचे रंग जे आहेत ते तयार होत असतात. आणि याच्यामध्ये 3 प्राथमिक श्रेणी, 3 दुय्यम श्रेणी आणि 6 माध्यमिक श्रेणीचे रंग असे एकूण 12 रंगाचं मिळून एक रंगचक्र तयार होत असतं. आणि या रंगचक्रामध्ये उजव्या बाजूला असणारे जे रंग असतात, म्हणजे रंगचक्राला म्हणजे तो एक गोल असतो, एक व्हील असतं, त्या व्हीलला जर उभा छेद दिला किंवा उभ्या अनुषंगाने जर त्याचे 2 भाग केले तर त्याच्यामध्ये उजव्या बाजूला येणारे जे रंग असतात ते उजव्या बाजूला असणारे रंग जे आहेत ते शीतरंग असतात आणि डाव्या बाजूला असणारे रंग जे आहेत ते उष्ण रंग या ठिकाणी सांगितले जातात. आता मनात असा प्रश्न निर्माण होतो की शीतरंग आणि उष्ण रंग म्हणजे काय? तर जेव्हा आपण रंगाचे गुणधर्म जेव्हा आपण बघत असतो, भास हा खूप पुढचा शब्द झाला. रंगाचे गुणधर्म जेव्हा आपण बघत असतो तर ते या प्रत्येक रंगाचा एक आपापला गुणधर्म असतो आणि जसं की गुणधर्मानुसार त्याचा उपयोग जो आहे तो आपल्याला आपल्या खोल्यांच्या रंग संगतीमध्ये किंवा आपल्या खोल्याच्या रंग योजनेमध्ये आपल्याला तो वापरायचा असतो. तर हा गुणधर्म म्हणजे असा असतो की काही रंग जे आहेत ते आपलं एक विशिष्ट असं ओळख जी आहे ती सांगत असतात. की जसं उदाहरणार्थ उन्हाचा रंग जो आहे तो पांढरा आणि पिवळा रंग जो आहे तो दिसत असतो. आकाशाचा रंग हा निळा आणि निळ्या छटेतला असतो. झाडांचा रंग हा हिरवा आणि हिरव्या छटेतला असतो. तर हे जे काही रंग आहेत, समजा की झाडांचा रंग म्हणजे हिरवा किंवा हिरव्या छटेतला असतो, तर या हिरव्या रंगाकडे बघितल्यानंतर आपल्या डोळ्याला एक थंडावा किंवा गारवा निर्माण होत असतो आणि मग आपल्याला शीतलतेचा अनुभव, थंडावाचा अनुभव जो आहे तो आपल्याला या हिरव्या रंगांपासून मिळत असतो. मग हा हिरवा रंग जो आहे, हा हिरवा रंग आपण आपल्या कोणत्या खोलीसाठी वापरायला पाहिजे या अनुषंगाने आपल्याला उष्ण आणि शीत रंगांचा अभ्यास जो आहे तो आपल्याला या रंगचक्राच्या या मुद्द्यांमध्ये येतो. आणि म्हणून आपण या ठिकाणी याचं डिवायडेशन केलं आहे की एकूण 12 रंगाने बनलेला हा जो काही रंगचक्र आहे, या रंगचक्रामध्ये डाव्या बाजूला शीतरंग असतात आणि उजव्या बाजूला उष्ण रंग त्या ठिकाणी असतात. तर आता हे जे काही उष्ण रंग आहे आणि हे जे काही शीतरंग आहे याच्यासोबतच रंगचक्राचा उभ्या छेदामधून आपल्याला उष्ण आणि शीतरंगाची माहिती मिळते. तर रंगचक्राच्या आडव्या छेदामधनं म्हणजे रंगचक्राला आपण आडवा जर छेद दिला तर ते एकमेकाच्या विरुद्ध बाजूला असणारे रंग आणि एकमेकाच्या बाजूला असणारे रंग म्हणजे जवळजवळ असणारे रंग आणि विरुद्ध दिशेने असणारे रंग हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतात. आणि ते एकमेकाजवळ असणारे रंग आणि विरुद्ध दिशेला असणारे रंग या अनुषंगाने आपल्याला रंगाची योजना जी आपण खोल्यांसाठी वापरणार असतो तर त्याच्यासाठी आपल्याला हा आडवा छेदानंतर येणाऱ्या जे काही जवळजवळचे रंग आणि एकमेकांच्या विरोधी असणारे रंग याच्या संबंधीचा अभ्यास आपल्याला लक्षात येतो.
याच्यानंतर आहे तृतीय श्रेणीचे रंग. तर तृतीय श्रेणीचे रंग म्हणजे काय, तर द्वितीय श्रेणीच्या 2 रंगाच्या मिश्रणातून जो रंग तयार होतो त्याला तृतीय श्रेणीचा रंग असं म्हटलं जातं. याच्यामध्ये मग जो काही मूळ रंग असतो त्याची एक करडी छटा तयार होते असते किंवा करडा एक रंग जो आहे तो त्या ठिकाणी तयार होत असतो. परंतु जो प्राथमिक श्रेणीचा रंग असतो, जो मूळ रंग असतो, त्याची ओळख ही थोडक्यात आपल्याला तृतीय श्रेणीच्या रंगामध्ये दिसत असते. जसं की निळा हा मूळ रंग आहे. मग ह्या निळ्या रंगामध्ये जेव्हा आपण त्याची करडी छटा जेव्हा आपल्याला तयार करायची असते, तर याच्यामध्ये जो रंग आपण बनवत असतो की जसं हिरवा रंग जो आहे तो पिवळा आणि निळ्याच्या मिश्रणातून बनतो आणि जांभळा रंग जो आहे तो निळ्या आणि लालच्या मिश्रणातून बनतो. मग याच्यामध्ये काय करायचं असते की 2 भाग आपल्याला निळा रंग घ्यायचा असतो, कारण की आपल्याला 2 ठिकाणी म्हणजे हिरव्यामध्ये आणि जांभळ्यामध्ये दोन्ही ठिकाणी आपण निळा रंग जो आहे तो वापरलेला असतो. 2 भाग निळा रंग, 1 भाग पिवळा रंग आणि 1 भाग लाल रंग, असं 3 रंगाच्या मिश्रणातून आपल्याला तृतीय श्रेणीचे रंग जे आहेत ते तयार होत असतात किंवा ते आपल्याला भेटत असतात. मग हे तृतीय श्रेणीचे रंग कोणते कोणते आहेत, तर निळसर करडा, लालसर करडा आणि पिवळसर करडा हे 3 रंग जे आहेत ते तृतीय श्रेणीचे रंग आहेत. त्याच्यानंतर चतुर्थ श्रेणीचे रंग. तर चतुर्थ श्रेणीचे रंग कसे तयार होतात, तर तृतीय श्रेणीचे 2 रंग जेव्हा आपण समप्रमाणात मिसळतो तेव्हा आपल्याला चतुर्थ श्रेणीचे रंग जे आहेत ते आपल्याला मिळत असतात. मग याच्यामध्ये जांभळट करडा, हिरवट करडा आणि नारंगीसर करडा असे 3 रंग, परत ह्या 3 रंगाच्या म्हणजे तृतीय श्रेणीच्या 3 रंगाच्या मिश्रणातून चतुर्थ श्रेणीचे पुन्हा 3 रंग या ठिकाणी तयार होत असतात. तर अशा पद्धतीने प्रॅगच्या प्रणालीनुसार रंगाचं वर्गीकरण हे 5 पद्धतीने केलेलं आहे. प्राथमिक रंग, दुय्यम रंग, माध्यमिक रंग, तृतीय श्रेणीचे रंग आणि चतुर्थ श्रेणीचे रंग. परंतु जेव्हा रंगचक्र तयार होते तर ते रंगचक्र फक्त प्राथमिक श्रेणीचे रंग, दुय्यम श्रेणीचे रंग आणि माध्यमिक श्रेणीचे रंग म्हणजे प्राथमिक श्रेणीचे 3, द्वितीय श्रेणीचे 3 आणि माध्यमिक श्रेणीचे 6 असे 12 रंगाचे मिळून कलर व्हील किंवा रंगचक्र जे आहे ते तयार होत असते. तर आज आपण या ठिकाणी रंगाचे वर्गीकरण हा मुद्दा जो आहे तो आपण आत्ता या तासिकेमध्ये ते बघितलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण रंग योजना याविषयी बोलू. थँक्यू.